मॅच असेल आणि यातून विजेता संघ मात्र वाकलन संघाबरोबर 4 ओव्हरची मॅच खेळेल. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन संघाने एक सामना जिंकलाय. खाडी संघाने 2 सामने मात्र जिंकलेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर नीता स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस मात्र 19 तारखेला 40+ 8 संघ या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल या क्रीडांगणामध्ये. बाबू भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत ज्येष्ठ आमचे नागरिक. दातिवली संघाला शुभेच्छा अविनाश काळन हेडूट यांच्याकडनं आणि सागाव संघाला शुभेच्छा आपण पाहिलं आकाश वाघमारे. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला निवृत्ती म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला जयेश म्हात्रे, स्ट्राईक एंडला निवृत्ती म्हात्रे आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मिलिंद म्हात्रे. तिन्ही म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅट्समन आणि गोलंदाज. 5 ओव्हरची मॅच असेल. चेंडू कधी हरवला फुटला तर त्यानंतर तुम्हाला आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. लक्षात घ्या, चॉईस चेंडू नसेल हरवल्यानंतर. 5 षटकांची लढत सुभाष पाटील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. जेस्क्युअरचे पंच आहेत. तर भूषण पाटील जे सागावचे त्यांच्याकडे एक पारितोषिक आले. सागाव संघाने 2 सामने जिंकले तर 7,770 रुपयाचं कॅश प्राइज. हिरा चेंडू आपण पाहतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतो मिलिंदचा. त्यासाठी 2 सामने जिंकावे लागतील. यातून इतर मॅच जिंकली तर वाकलन संघालाही पराभूत करावं लागेल आणि त्यानंतर मात्र 7,770 रुपयाचं कॅश प्राइज भूषण पाटील जे सागावचे आहेत त्यांच्याकडे पारितोषिक लावण्यात आलंय. मिलीने पहिल्या चेंडूचा खूप चांगला फेकलाय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. मोठा फटका खेळायचा होता. प्रथमेश गायकर यांचे आगमन झाले. वाकलनचे जेटीसी एक चांगले ऑपरेटर सुद्धा आहेत आणि सिंगलने खातं उघडत आहेत निवृत्ती म्हात्रे. मिलिंदकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत सागाव टीमसाठी दाखवलं आहे. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळायचे, पण आता वेळ त्यांच्याकडे कमी असतो. ती चर्चा आम्ही त्यांच्यासोबत करत होतो आल्यानंतर की भरपूर दिवस झाले भेटही झाली रे. मिलिंद इथे मात्र फलंदाज स्क्रीन बोल्ड होतोय. जयेश शून्याचा शिकार होतोय. जयेश मात्र तंबूच्या आशाला परततोय. तर पहिला धक्का लागलाय. 1 या धावसंख्येवरती भावेश पाटील म्हणे मामाला माहिती देत असताना मेघनाथ भोईर आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. भास्कर पाटीलने सुद्धा एक मॅच स्कोरिंग केली, त्याचाही उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. भास्करने एक मॅच नक्कीच कामगिरी केली आहे. बाबू भोईर थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. मात्र बाबू भोईर आल्या विचारलं त्यांनी की आज वाढदिवस कोणाचा आहे, तर आम्ही सांगितलं श्याम भोईरचा वाढदिवस आहे. त्यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. नक्कीच बघा शुभेच्छाही दिल्यात बाबू भोईर यांनी. काहीतरी बाबू भोईर मोठं गिफ्ट देणार आहे संध्याकाळी आणि संध्याकाळचा सर्व खर्च मात्र बाबू भोईर करणार आहेत. क्या बात आहे. ज्येष्ठ नागरिक कुंभारलीचे आणि पहिला धक्का मिलिंदने दिलाय दातिवली टीमला. दुपारचं 17 आपण पाहिलं तर जवळजवळ 2:18 झाली आहेत आणि अजून एक फलंदाज क्लीन बोल्ड. विशाल मडवी शून्यावरती बाद होतोय. भरपूर सराव केलेला दिसतोय मिलिंद म्हात्रे यांनी. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत.
हरकत नाहीये. बाबू भोईर आपण पाहिलं तर आता हॅट्रिकच्या उंबर आहे गोलंदाज मिलिंद. दरवर्षी आपण पाहिलं कमी धावा खर्च करणे हे वैशिष्ट्य राहिलंय मिलिंदचं. त्यापेक्षा कमीच धावा ते नेहमी खर्च करतात. पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करणं जिकरीची गोष्ट असते मित्रांनो. खरं दोनच खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर असतात आणि हॅट्रिकच्या उंबरल्यावर एक हॅट्रिक झाली ऑलरेडी. तेजस ठाकूरने हॅट्रिक पहिली पूर्ण केली खिडकाली संघाच्या. दोन धक्के दिलेत मिलिंदने. एकच धाव झाली आहे. थोडासा अडचणीत जरूर आलाय जर्मन दातिवली संघ. तरी सागाव संघ दुसरी स्पर्धा खेळतोय. वाकलन ट्रॉफीमध्ये सुद्धा सागाव संघाला आपण पाहिलं होतं खेळताना. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं तर राहुल जाधव आहेत. गलीमध्ये एक क्षेत्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि हा चेंडू राहुल जाधवकडे जातोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. चौथ्या क्रमांकावरती पाहिलं तर देवेंद्र पाटील आलेत. थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. जय हनुमान दातिवली संघ थोडासा अडचणीत दिसतोय. आता संघर्ष प्रत्येक वेळी तुम्हाला करावा लागतो आणि संघर्षावर मात करून जो हिरो होतो ना त्याच्याच नावाचा उल्लेख केला जातो. असंच काहीतरी आता दातिवली संघालाही करावं लागेल कारण की दोन धक्के लागलेत. एकच धाव धावपलकावर लागले. पॉवर प्लेचं षटक आहे. धावा येत नाहीयेत. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. एका षटकात फक्त एक धाव दिली. मिलिंदची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दोन विकेट आणि एकच धाव पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ड्रीम 11 ही संकल्पना सुद्धा आणली आहे नवनाथ साळुंके यांनी, जे नावालीचे आहेत. ड्रीम 11 टेनिस क्रिकेटमध्ये आपण म्हटलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ड्रीम 11 ग्रामीणमध्ये सुद्धा तुम्ही खेळाडू आपले टीम निवडू शकता. अमर आता स्वतः कॅप्टन आले. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवला होता अमरने टॉस जिंकल्यानंतर. सर्व खेळाडू आले त्यानंतर त्यांनी सर्व एकत्र आले आणि विचारमय केला आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात थोडासा बॅकफुटर आहे जय हनुमान दातिवली संघ. पण निवृत्ती मात्रे मैदानात आहेत. एक चांगला फलंदाज जो सलामीला नेहमीच येतो तो अजूनही मैदानात आहे. आणि आता अमर पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचा. आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात. मिड विकेटला रोहित, लॉंग ऑनला सचिन मात्रे आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे वेदांत. संदीप पाटील यांचे सुपुत्र यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय. सचिन म्हात्रे मला वाटतं ऑलरेडी बाहेर आहेत आणि षटकार येतोय. निवृत्तीच्या बॅटमध्ये येणारा हा संघर्षमय षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. जी एकवर थांबली होती ती 7 धावा आता झाल्यात. संदीप पाटील सुद्धा खेळत आहेत. म्हणजे एक पिता आणि एक त्यांचा पुत्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. चिन्मय होते तिथे. प्रयत्न चांगला केला होता चिन्मयचा. झेल थोडंसं आपण पाहिलं तर कठीण होता. एक धाव मिळाली. 8 धावा धावपलकावरती लागल्यात. सागाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दातिवली अशी लढत तुम्ही पाहताय. टॉस सागाव संघाच्या बाजूला लागला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला या मॅचमध्ये. हा चेंडू पंच सुभाष पाटील सरांना पाहावा लागेल. ऑप्शनच्या भरपूरच बाहेर होता. वाईटचा इशारा येतोय. आता धावा येत आहेत या षटकामध्ये. पहिल्या षटकात फक्त सिंगल आली होती आणि आता धावा आपण पाहिल्या तर जवळजवळ 9 धावा झाल्यात. 9 धावा आपण पाहतोय. धावपलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची ही लढत. अमर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र देवेंद्रच्या बॅटमध्ये येतोय हा चांगला फटका मिड विकेटच्या वरून. सुपर षटकार.
षटकार आलाय देवेंद्र पाटीलच्या बॅटमधनं. धावा आपण पाहिल्या तर आता 15 धावा झाल्यात. क्या बात आहे. अमर पाटील वर तिचा हल्ला चढवलाय. आता मात्र एअरपेटच्या माध्यमातून खेळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने सचिन मात्र खूप वेगाने आलेत. एक धाव इथे ॲड होईल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 16 धावा. या षटकात आतापर्यंत 15 धावा मिळाल्या आहेत जर्मन दातिवली संघाला, कारण की देवेंद्र पाटील आणि निवृत्ती म्हात्रे चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. जरी पहिल्या षटकात एक धाव आली असेल मात्र आम्ही आता चांगली बॅटिंग करू. हा चेंडू वेगवान चेंडू. चिन्मय बघा किती वेगाने आले चिन्मय. डॉट चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती झाली. दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. 16 धावा 1-2 गड्यांच्या मोबदल्यात दातिवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना हा फटका चांगला आहे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे सचिन, त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात 17 धावा. पहिल्या षटकात फक्त सिंगल आणि या षटकात 16 धावा अमर पाटीलने कॅप्टनने स्वतः खर्च केलेत. दातिवलीचे कॅप्टन शून्यावरती बाद झाले. जयेश मात्र शून्यावरती बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. मिलिंद मात्र येते दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या मिलिंदने पॉवर प्लेच्या षटकात 1 धाव देत असताना 2 गडी बाद केले. मॅच 5 ओव्हरची आहे. त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज तुम्हाला फ्रेश गोलंदाज पाहायला मिळतील या षटकानंतर. 2 षटकात 17 धावा झाल्यात. निवृत्ती मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेगचं क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालं. आता आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण आहे आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. झाल्यात 21. निवृत्तीच्या खात्यात 4 धावा अजून ऍड झालेत. यष्टीरक्षक बीट झाले. फाईन लेग बीट झाले आणि चेंडू नॉन स्टॉप सीमा पार जातोय. मिलिंद. हा चेंडू फटका तर चांगला मात्र टायमिंग व्यवस्थित जुडलं नाहीये. सचिन मात्रे लॉंगॉनला जज करतायत. तिसरं यश मिळालंय गोलंदाज मिलिंद मात्रेला. विनीत येतात नवीन फलंदाज. निवृत्तीचा फटका चांगला होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. 3 धक्के आतापर्यंत दिले. चला विनीत जरा लवकर जा आपण. खरे ऊन सावी हे लपंड आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन म्हात्रेने खूप चांगला झेल टिपलाय लॉंगॉनला. उंबारीची स्पर्धा मागच्या वर्षी हा चेंडू तुम्ही पाहतायत. फटका चांगला आहे आणि गॅप भरपूर मोठी होती. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. चौकार. देवेनच्या बॅटमध्ये चौकार येतोय. देवेन पाटील मैदानाच्या आतमध्ये. आपण धावा पाहिलं तर 25. 3 गड्यांच्या मोबदल्यात जर्मन दातिवली संघ. तेजस भोईर आमच्या सोबत आहे. GTCचे ऑपरेटर मॅन फ्रॉम मानेरे. त्यानंतर आमचे समालोचक सुद्धा आमच्या सोबत आहेत मानेरेचे. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर झालंय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. आता मात्र मिलिंदवरती हल्ला चढवलाय. देवेंद्र पाटील चांगली बॅटिंग करतोय मैदानात. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलाय. धावा झाल्यात 31. वैयक्तिक
17 धावांवरती खेळतोय. उपयुक्त छोटी मात्र उपयुक्त खेळ करतोय मैदानात. धावा झाल्या 31. यावेळेस मात्र लो फुलटॉ चेंडू होता. चेंडूची गती कमी केली होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. सचिन मात्रे तिथे, त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव अजून ॲड होईल. देवेन पाटीलच्या खात्यात एक धाव ॲड होईल, ती दातिवली संघाच्या खात्यामध्ये. 32 धावा. मेघनाथ भोईर आणि भावेश पाळे आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. खूप चांगली भूमिका. एक मॅचमध्ये मात्र फक्त आपला सहभाग नोंदवला भास्कर पाटीलने, त्यानंतर ते इथून गायबच झाले. 32 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ सरा. हा चेंडू तुम्ही पाहतात, पुन्हा फुलटॉस चेंडू होता. सचिन म्हात्रे आहेत. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. हाईट फॅक्टर चेंडू आणि त्यानंतर रनआउटसाठी मात्र तो 15 सेकंदाच्या आत घेते. पाण्याची मागणी केली आहे ते बघा, मला वाटतं मैदानात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीने 33 धावा धावपळ कधी लागल्या. चला पाणी घेऊन जा मैदानात लवकर. प्रथम पाटील पाणी घेऊन जातात मैदानात. 3 षटकात 33 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं 12 चेंडूमध्ये किती धावा करेल या मॅचमध्ये. मिलीने या षटकात 16, म्हणजे मिलीने 2 षटकं टाकली, 17 धावा दिल्या. 3 फलंदाज त्याने बाद केलेत. अमरने 1 षटक टाकलं, त्याने धावा दिल्या 16, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात 16 धावा आल्यात. आणि पहिल्या षटकात फक्त 1 धाव आली होती. म्हणजे धावा झाल्या 33. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दमत वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ऊन सावली यातून विजेता संघ दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन या संघाबरोबर फाईट करेल 4 षटकांसाठी. तो संघ कोणता असेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण की अजूनही यानंतर एक इनिंग बाकी आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा झाल्या आहेत. अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जरूर गेले होते. काहीतरी कानमंत्र काहीतरी सूचना दिल्या असतील बाबांनो. आता 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 25-30 धावा तरी करा, हेच अनिकेत म्हात्रे मला वाटतं सांगून आले असतील. वेदांत पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. संदीप पाटील यांचे चिरंजीव तुम्ही पाहतायत की संदीप पाटील सुद्धा या सामन्यामध्ये खेळत आहेत. ज्या प्रकारे सुखदेव काका यांचे 2 चिरंजीव आपण पाहिले, रिची म्हात्रे, प्रमोद म्हात्रे यांना आपण बऱ्याच वर्ष पाहिलं. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, साई शेलार यांनाही आम्ही बऱ्याच वेळा एकत्र पाहिलंय. भरत पाटील जे शिडूनचे त्यांचे चिरंजीव आणि ते एकत्र खेळतात. सुयोगला तुम्ही पाहत असता. असे बरेचसे चित्र आपण टेनिस बॉलमध्ये पाहिलेत. 5 भावांनाही आम्ही पाहिलंय. प्रशांत म्हात्रे, निलेश म्हात्रे, जितू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे असतील आणि अरविंद म्हात्रे, असे 5 भाऊ, एक काकाही आम्ही एका संघामध्ये पाहिलंय. असं भरपूर काही पाहिलंय क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू वेदांतने मात्र इथे डॉट फेकलाय. स्ट्राईक एंडला विनीत आहेत, 9 सेकंडला देवेंद्र पाटील आहेत. 11 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. आणि सर्व संघ आपण पाहिलं तर ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार तुम्हाला स्वतःची जर्सी पदार्पण करायची, ट्रॅक कंपल्सरी आहे. चांगले नियम असोसिएशनने लागू केले आहे. असोसिएशनच्या माध्यमामध्ये एक नवीन संकल्पना आपण पाहिली तर सिटी क्रिकेट. एक धाव अजून ॲड होईल. 33 नंतर आपण पाहिलं 1 धाव मिळाली. धावसंख्या 34 धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज वेदांत पाटील. अवधूत म्हात्रेंना तुम्ही पाहतात एक काळ सुभाष म्हात्रेंनी गाजवला. फिरकीचा जादूगर म्हणून त्यांची ओळख होती. आणि इथे रोहित आहेत, काय प्रयत्न होते त्यांचे. मात्र चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे जाईल. षटकार. साने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाले ते 40. सुभाष म्हात्रे, धनंजय म्हात्रे, रमेश म्हात्रे उर्फ मेक्या या खेळाडूंनी 40+ खेळायला हवं, कारण की 40+चे बरेचसे संघ आता झालेत, मात्र सागाव संघ अजूनही नाहीये. ज्या यूट्यूब स्पर्धा
नव्हत्या, यूट्यूब सुविधा ज्यावेळी नव्हत्या, GTC लाईव्ह ही वाहिनी आली सुरुवातीला आपण पाहिलं टेनिस क्रिकेट, तर त्यावेळी सुभाष म्हात्रेंनी भरपूर सामने जिंकून दिले सागाव संघाला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू तुम्ही पाहताय थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते मात्र राहुल तिथे आहेत, राहुल जाधव आहेत. एक धाव मिळाली, वन बाउन्सचा इशारा करतात पंच. हे फायदा असतो ज्यावेळी तुमचे ऑफिशियल पंच असतात त्यावेळी. एक धाव ॲड होईल, धावपलका धाव आपण पाहिलं तर 41 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. काय फटका होता फलंदाज विनीतचा आणि चेंडू सीमा पलीकडे लँड होईल, षटकार. 6 धावसंख्या पुढे सरकेल. भावेश आम्हाला माहिती देतात 47 धावा दातिवली संघाच्या धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात जरी एक धाव आली असेल मात्र चांगला कमबॅक केलाय, चांगली बॅटिंग केली. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे वेदांच्या षटकातील. चला चेंडू बघा, मिळत असेल तर लवकर द्या. 47 धावा आतापर्यंत झालेत. भरपूर लेजंड क्रिकेटर आम्ही पाहिलेत प्रत्येक गावामध्ये. जुने क्रिकेटर आजही ते 40+ सुद्धा खेळतात. वेदांत राईट मोर द विकेट. आता मात्र अजून एक चांगला फटका. आता विनीतला थांबवायचं कसं हे प्रश्न पडलाय आणि हेच सांगण्यासाठी या षटका अगोदर अनिकेत म्हात्रे मैदानात गेले होते आणि त्यांचं कानमंत्र खूप फायदेशीर पडलंय मला वाटतं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 50 कंप्लीट. 53 धावा धापर करते दातिवली संघाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. मात्र भरपूर चर्चित राहिलेलं नाव आहे सोनारपाड्याचं. जयेश पाटील, माफ करा, कारण रिया जयेश पाटीलच्या नावाने सुद्धा भरपूर बक्षीस ते लावत असतात क्रिकेटच्या स्पर्धा ज्यावेळी असतात. चेतन पाटील असतील आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाड्याची, त्यांची उपस्थिती लाभली या स्पर्धेला. जयेश पाटील यांच्या नावाचं गीत तुम्ही ऐकलं. बैल हे खूप आवडतं छंद आहे जयेश पाटील यांचा. शेवटचं षटक घेऊन ते पुरुषोत्तम. धावा आपण पाहिल्या तर 53 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इथून. आणि ज्या पद्धतीने देवेंद्र पाटील आणि विनीत बॅटिंग करतायत, दोन यंगस्टार खूप चांगली बॅटिंग करतायत. अंडर-21च्या स्पर्धा यांनी गाजवल्या आहेत. हा चेंडू भरपूर उंच गेलाय, रोहित जज करतायत, त्यामुळे चूक होणार नाहीये. मॅच सुरू होण्या अगोदरच मी उल्लेख केला तर या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक रोहित झेल खाली येतोय आणि फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे मैदानामध्ये आलेत. ही दुसरी वेळ असेल त्यांची, कारण 3 षटकामध्ये ज्यावेळी पाणीची मागणी केली त्याही वेळेस ते मैदानात गेले होते. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत लॉंगॉनच्या दिशेने. चिन्मय तिथे एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिकेतने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव पूर्ण झाली. बघायचं इथे तिसरी धाव पूर्ण होईल का. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला, मात्र ऑनफिल्ड निर्णय आपण पाहिला तर नोटआउटच वाटते. बघायचे 3 धावा इथे पूर्ण होत आहेत का सुभाष पाडे आणि नक्कीच आपण पाहायचे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला, मात्र त्यांनी नक्कीच त्यांनाही माहिती आहे नोटआउट आहे, मात्र तिसऱ्या पंचांकडे त्यांनी निर्णय सोपवलाय.
नोट आउट आहे सुभाष सर, कारण का ऑनफिल्ड निर्णय त्यांचा नोट आउटच होता. 3 धावा ॲड करूया आपण आणि धावा झाल्या त्या अब तक 56 धावा झाल्या दातेली संघाच्या. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पुरुषोत्तमचं. 4 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत म्हात्रे आता स्ट्राईक एंडला आहेत. प्रचंड वेग, काय वेग होता या चेंडू मागे, कोणतंही उत्तर नव्हतं अनिकेत म्हात्रेकडे. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. विनीत काहीतरी सूचना करतायत की 3 चेंडू आता शेवटचे बाकी असतील, हेच सांगत असतील की 57 धावा झाल्या आहेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. छप्पन धावा झाल्यात, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सुरुवातीला आले वेदांत आणि त्यानंतर त्याच्याकडनं चूक झाली. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. तो स्टार्ट इथे घेतला नाही वेदांतने, त्यामुळे त्याला चकून चेंडू सीमा पार होते. धावा झाल्या 60, 2 चेंडू अजूनही शिल्लक. हा चेंडू लो फुलटॉस होता, मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही चिन्मय. तिथे चूक होणार नाही आणि फलंदाज अनिकेत म्हात्रेची खेळी समाप्त. व्हाईट जर्सीमध्ये तुम्ही पाहतात, काल वडोली संघाला तुम्ही पाहिलं व्हाईट जर्सीमध्ये, आणि तो संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोहोचलाय. नितास स्फूर्ती चेंज द गेम वडोली बी संघ. 60 धावा झाल्यात. विकेट आपण पाहिल्या भावेश, आतापर्यंत 5 विकेट गेल्यात, कारण विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे या स्पर्धेत. 1 टू गो. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विक्रम 9 सेकंड आहेत. सेकंडला विनीत आहेत. हा चांगला चेंडू होता आणि विनीत बघा, विनीतलाही माहिती आहे चांगला चेंडू एकच धाव इथे मिळेल. 1 धाव ॲड होईल. 61 धावा झाल्या दातेली संघाच्या 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि सागाव संघाला विजय संपादन करण्यासाठी 62 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. टार्गेट आपण पाहिलं तर व्यवस्थित आहे. गोलंदाजी चांगली आता करावी लागेल जनमान दातेली टीमला, आणि 62 धावा बनवण्यापासून रोकेल का सागाव संघाला जनमान दातेली संघ, या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. राहुल भोईर यांच्याकडे तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे.
भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस रेग्युलर संघ खेळतील आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला 40+ खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉलला सन्मान देत असताना सचिन म्हात्रे. चांगली गोलंदाजी मनोजच्या आपल्याला प्रत्येकी वेळेस पाहायला मिळते. हनुमान क्रिकेट संघ दातेवली टीमच्या माध्यमातून आजवर आपण त्याला बघितला खेळत असताना. टार्गेट 60+ आहे. चांगला खेळ करावा लागेल. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सचिन म्हात्रे साकिंग एंडला. ओव्हर द विकेटनं फटका चांगला आहे. पहिल्या चेंडूला दिला सन्मान. सेकंड बॉलवरती केला आक्रमण चेंडू अष्टकावरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार. का देखील सचिन मात्रेच्या बॅट मधून. ओव्हर द विकेट वन सेकंड ऍक्शन रिप्ले. आता मध्ये तिथे फिल्डर आहेत उपस्थित, मात्र चेंडूनं दिशा बदलली आहे. चेंडूने मात्र दगा केलाय खेळाडू सोबत आणि गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या 4 धावा. गती कमी केली आहे, त्याचा फायदा झाला गोलंदाज मनोजला. दरम्यान बघतो आपण मनोज एक अप्रतिम खेळाडू, एक चांगला गोलंदाज आहे दातेवली संघाचा. मात्र समोर सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये राहिला तर हा सामना एक हाती जिंकू शकतो, एवढी ताकद या खेळाडूमध्ये, तेवढा पोटेन्शियल आहे सचिन म्हात्रेमध्ये. बागफुला झोन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये जास्त, मात्र चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मनोजनं. 2 चेंडू 2 चौकार आल्याच्या नंतर लागोपाठचे 2 चेंडू आपल्याला डॉट देखील पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या 8 वर थांबली आहे. 62 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. मेक्या रमेश म्हात्रे यांच्याकडनं देखील मात्र खास करून शुभेच्छा आल्यात. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू. रमेश म्हात्रे खास करून बघतो आपण मेक्या मुडबारवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. आज नक्कीच त्यांना मात्र त्यांचा सुट्टीचा दिवस आहे म्हणून भरपूर दूरवरनं त्या दरम्यान आनंद घेतात आणि उद्या आपल्यासोबत ते जोडले जातील, कारण का उद्या शुभा सर असणार आहेत माताडीच्या मैदानावरती आणि उद्यापासून रमेश म्हात्रे मैक्या नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. मैक्या आपलं हार्दिक स्वागत आहे, तुमचं एन्जॉय असं सुरू असू द्या. संघाची धावसंख्या ऐकून आपण बघतो स्कोअरबोर्डवरती दरम्यान 8 धावा लागल्यात. विजयासाठी 62चं टार्गेट आहे, थोडासा वेळ आपण कमी खर्च करावा या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. बाबू भोईर यांचा नक्कीच असलेला आमच्यावरती प्रेम सातत्यानं बघतो प्रत्येकी स्पर्धेमध्ये. अक्षरशः प्रत्येकी कॉमेंटेटर चॉकलेट्स खात असतात त्यांच्याकडनं आणि आज मात्र बघतो आपण शीतपेय अर्थातच मस्त थंडगार असा लिंबू सरबतचा आनंद आम्ही त्यांच्याकडनं घेतला. त्यांचा मनापासून आभार. बाबा भोईर उडगडण्यासाठी सकाळी 5 वाजता उठले होते, मात्र एक दुःखद घटना झाल्या कारणानं बाबा भोईर इथे आलो नक्कीच येऊ शकले नाही कालच्या दिवशी. भावेश सेकंड ओव्हरमध्ये आदरमानचा चेंडू चांगला डायरेक्टचा प्रयत्न नक्कीच असेल. एक रिस्की सिंगल, रिक्स घ्यावी लागेल. रिक्स इथनं घेतली तरच धावा या चेस होऊ शकतील, कदाचित बनवू शकतील. भावेश देखील एक अप्रतिम खेळाडू, एक अप्रतिम गोलंदाज आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 9 वरती 62चं टार्गेट आहे. सोमनाथ भोईर यांचं देखील शुभागमन झाला. अफाट मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे. भावेश दळवी सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा स्ट्रायकिंग एंडला सचिन म्हात्रे सज्ज खेळण्यासाठी. राऊंड विकेटने फटका चांगला ऑन साईडला पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद सचिन म्हात्रेची आहे, ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लॉंग 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 बिग वे6.
बाबू भोईर यांच्याकडनं पूर्ण मंडळाला मात्र लिंबू सरबत आलं. बाबू भोईरचं मनापासून आभार. बघा त्यांचं असलेलं प्रेम आहे. सोमनाथ भोईरने जरी नक्कीच या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली असेल, मात्र हा बाबू भोईरचा प्रेम आम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं फुल टॉस आहे. फटका हवेत, नो बॉलचा इशारा, मिस टायमिंग आहे. तिथे फिल्डर उपस्थित, झेल बाद होणार नाहीयेत. धावा का एक्स्ट्रा मिळतील, नशिबाची साथ आहे. जाऊया तिसऱ्या अंपायरकडे, कारण का रिव्ह्यू घेतला आहे. या दरम्यान विशाल मडवीनं टीव्ही अंपायरकडे जाऊया. तिथे असतील आमचे तिसरे अंपायर सोमनाथ भोईर. नो बॉल. टीव्ही अंपायरचा देखील डिसिजन झाला, नो बॉल. तर यू जो होता तो आता मात्र गमावला आहे. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. म्हणून आम्ही अंपायरचं सातत्यानं कौतुक करतो. पुढचा चेंडू फ्री डे. सुभाष पाटील बघा, काल दिवसभर ते खेळलेत आणि आज आपण बघतोय ते सुंदर पंचगिरी करतात, कारण का यासाठी त्यांचं असलेलं क्रिकेटवरती असलेलं प्रेम. निरंजन सर देखील सातत्यानं सुंदर त्यांची आपल्याला कामगिरी प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण ऑफिशियल बघतो. आता आज बघतो महाराष्ट्रभर सर्व आमचे पंच कमिटी सातत्यानं सुंदर पंचगिरी करतायत. आणि आज आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा सुभाष सर आणि निरंजन सावंत यांचा मनापासून आभार. तर संघाची धावसंख्या एकूण 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला चांगला पाहायला मिळतो. ऑनसाईडला स्कोर द विकेट. भरपूर वेगानं चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आले. चेंडू उचलण्यासाठी सचिन धावतायत. रनआउटची संधी मात्र नाहीये. बघा किती चांगलं लक्ष. कदाचित बेल सदी पडले असावे की कदाचित त्या दरम्यान विशालचा हात लागला असावा. सुंदर डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. प्रत्येकी वेळेस तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 20 या धावफलकावरती. ग्रामीणचं क्रिकेट असंच आहे. या ग्रामीणचा क्रिकेटचा सातत्यानं बोलबाला महाराष्ट्रभर राहिला, कारण का गावासाठी इथं खेळायचं असतं. स्वतःसाठी नव्हे तर गावासाठी इथं चांगला खेळ करायचा असतं. त्यासाठी प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्कोर द विकेट. भरपूर चांगला फटका. आता मात्र डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा धोका दिलाय. आता मात्र चेंडूने. आता इथे फिल्डर काही करू शकत नाहीयेत. अजून नशिबाच्या 4 धावा मिळतील सचिन मात्रेला. दगा हा शब्द भरपूर महत्वाचा आहे आणि हा दगा देत असताना खेळाडूला चेंडू 22 भन्नाट वेगाने हा चेंडू होता. पूर्णपणे बीट केलं सचिन म्हात्रेला. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकूण बघतो आपण 24 वरती धावफलक आहे. सेकंड ओव्हर आपल्याला पॉवर प्लेचा पाहायला मिळतो. मनोजने आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर बघतो आपण हा षटक 22चा थोडासा मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू जागेवरनं कडेकडे शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा चेंडू आला. डॉट. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12च्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळते. 24 होती. प्रतिमेश गायकर देखील आपल्यासोबत आज जोडले गेलेत. प्रतिमेश गायकर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून मी तेव्हा नक्कीच थोडासा आश्चर्यचकित झालो की आज प्रथमेश कसे, कारण का वाकलन संघ खेळतो म्हणून खास करून प्रथमेश आज सपोर्टर्स म्हणून आलेत आमच्या ऑफिशियल टीमसोबत. आपलं हार्दिक स्वागत आहे प्रथमेश. सुंदर नक्कीच तुमचं प्रत्येकी वेळेस आम्हाला अपडेट पाहायला मिळतं आणि सुंदर ते कॅमेरामन असो किंवा ऑपरेटर असो, सुंदर त्यांची आपल्याला नक्कीच कामगिरी पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण का ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये भरपूर मेहनत त्यांनी सर्वांनी घेतली. तेजस असतील, आमचे प्रथमेश असतील, सर्वच्या सर्व 20 ते 25 जण आहेत आमचे एकूण GTGची पूर्णच्या पूर्ण आमची ही मॅनेजमेंट टीम. जलपेश, सूरज, हे सर्व नक्कीच फाउंडर आशिष भोईर आणि त्याच्यानंतर हे सर्वच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, सर्वांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 वरती, 12ची सरासरी, 62चं टार्गेट आहे. ही मॅच तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चांगली पाहायला मिळेल. शेवटपर्यंत संघर्ष नक्कीच होईल.
दातिवली संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, मात्र समोर आपण बघतो चिन्मय देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. राहुल जाधव देखील अजून खेळाडू कक्षामध्ये येणं बाकी आहे. सचिन मात्र चांगला टचमध्ये दिसतो, म्हणजे चांगली मॅच होईल, चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा वेळ कमी घ्यावा विशाल मडवी, सामन्याला आपण सुरुवात करावी. अठरा चेंडू 38 धावेची गरज आहे मॅच मध्ये. चिन्मयच्या बॅटमधून फटका चांगला आहे, उल्लेख केला मी चिन्मयचा, आणि चिन्मयनी पाठवला चेंडू आमच्या बरोबर व्यासपीठाला सलामी देत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार देखील आमच्या व्यासपीठावरती आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते 30 वरती. चांगला फटका. आता मागाशीच मी उल्लेख केला, चिन्मयची गतवर्ष मी बॅटिंग बघितली होती, थोडासा नक्कीच त्याचा फिटनेस आपल्याला थोडंसं आपण बघितलं तर परफेक्ट नव्हतं. आता मग तो परफेक्ट फिटनेस आहे, जो क्रिकेटला फिटनेस हवा असतो त्याचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय, आणि चांगली बॅटिंग करण्याचा तो देखील प्रयत्न करेल. अनिकेत पुढचा चेंडू राऊंड विकेट दरम्यान चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला, तोपर्यंत एक धाव येत न मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 वरती. आगामी कालामध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. नक्की देसाईच्या मैदानावरती आपल्याला अध्यक्ष चषक पाहायला मिळेल. त्याच्यानंतर गेसरच्या मैदानावरती देखील एक अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मानेरच्या देखील मैदानावरती लालशेठ बुरस्मृती चषक तुम्हाला येत्या 6, 7, 8, 9 डिसेंबरला बघा, येत्या 25 तारखेला लाईव्ह लॉस्ट असणार आहेत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचे संघ असतील आणि रायगडातून देखील काही संघ असणार आहेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळतील. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. निरंजन सरांचा इशारा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. संघाची धावसंख्या बघतो आपण 1 न पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 32 वरती. जानेवारी महिन्यामध्ये देखील आपल्याला मकर संक्रांत पाहायला मिळेल. अप्रतिम क्रीडा स्पर्धेच्या नंतर पिंटा शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1 ते 5 जानेवारी एकूण 2 लाख रुपयाची ती भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अपील स्ट्रॉंग LBW, आणि आता मात्र डिसिजन या दरम्यान मागे घेतलाय. डिसिजन मागे घेतला अंपायरने देखील लगेचच. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 33 वरती पाहायला मिळते. अनिकेत चिन्मयसाठी फुल टॉस आहे. खूप चांगला फटका व्ही शेप मध्ये खेळले. समोर तिथे फिल्डर उपस्थित नाहीयेत. फिल्डिंग भरपूर चांगली दाखवली तिथे. भावेश किती बघा वेगाने आले. माहिती आहे भावेशला एक धाव खूप महत्वाची, आणि आपल्या टीमसाठी 2 धावा आहेत ना वाचवल्यात त्यांना. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 वर. विजयासाठी 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आणि भागीदारी बघा किती चांगली पाहायला मिळते. 35 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. सचिन मात्रे सातत्याने सांगताय चिन्मयला, कारण का सचिनकडे असलेला अनुभव सातत्याने पाहायला मिळतो. 62चं टार्गेट आहे. फुल लेनचा चेंडू खोदून काढला. व्ही मध्ये गेले. डीप मध्ये तर फिल्डर आहेत मनोज. चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये पाहायला मिळते आपल्याला. या दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 36 वरती. संघाची धावसंख्या 36 वर. षटकातील अंतिम चेंडू. आमच्यासोबत मेघनाथ आणि भावेश असे 2 ऑफिशियल गुणसंख्यालेखक, 2 चांगले खेळाडू आमच्यासोबत आहेत. चांगलं गुणसंख्यालेखन ते करतायत. फुलचा फटका आपण पूल केला. डीप आहे तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. स्क्वेअरच्या दिशेनं भावेश आहेत तिथं. चांगली थ्रो देखील पाहायला मिळते आपल्याला. षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. चला डीन्स ब्रेकर आतमध्ये. खेळाडू जाणार नाहीये. खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. डीन्स ब्रेकर जातील. ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
दातुली टीमचा जर खेळाडू गेला तर सागाव संघाचा खेळाडू जाऊ शकतो, मात्र पहिल्या दिवसापासून नियम असा आहे की खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. धावसंख्या आहे 37. 25 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. जनपाल सुरे मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख संगीत. बारा चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा षटक भरपूर महत्वाचा असणार आहे. 22 सेकंड स्पेलमध्ये आले गोलंदाज. हा चेंडू ऑफस्टिक वरती, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्रा धाव येत एक मी ते एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळते. 38. ओव्हर द विकेटने यावेळेचा हा पूलचा चांगला फटका आहे. धावा देखील चांगला मिळतील. सचिन मात्रेनं पूर्णपणे जिम्मेदारी घेतली मॅचची. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चव्वेचाळीस वरती. सर चेंडू द्या लवकर आपण. योगेश भोईर जर आपण चेंडू लगेचच द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. योगेश भोईर तिकडे उपस्थित आहेत. योगेश आमचे योगेश थोडं सहकार्य करायचं. जेव्हा जेव्हा चेंडू तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तेव्हा आपण जरा मैदानाच्या आतमध्ये द्या. थोडं सहकार्य करा. एकही विकेट आतापर्यंत आपण बघतो गमावला नाहीये. 44 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. कारण का माहिती होतं सचिनला शेवटच्या टप्प्यापर्यंत जर आपण राहिलो तर इथनं मॅच जिंकू देऊ शकू आपल्या टीमला. 17 धावेची अजूनही गरज आहे. सचिन मात्र संघर्ष करतो या मॅचमध्ये. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. 58 वेगाने होता. व्हाईट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र 22 देखील तेवढाच ताकदीचा हा गोलंदाज आहे. खूप कमी वेळामध्ये जास्त प्रगती आपण बघितली 22ची. मात्र 22 आजवर चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. त्याचा चांगले स्पेल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. 17 धावेची गरज आहे. चेंडू मात्र उर्वरित शिल्लक आहेत 9. 10 चेंडू.
10 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफ्लिपला खाली ठेवलं, बॉटमनचा सुंदर वापर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिनने नाकार दिला. एकच धावीतनं मेल. आता मात्र एक एक धाव देखील खूप महत्वाची आहे, ते माहिती येत ना. आता मात्र विकेट दिली जात नाहीये. सिंगल डबलने विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या आपल्याला 45 वरती पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी या मॅचमध्ये एकूण 17 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 9 चेंडू 17 धावेची गरज आहे. मॅच आपल्याला अजूनही बॅलन्स पाहायला मिळते. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पुन्हा त्या सागाव संघ विजयाच्या जवळ येईल, आणि या 3 चेंडूवरती एकही मोठा फटका आला नाही तर पुन्हा एकदा मात्र आपल्याला मॅच बॅलन्स पाहायला मिळेल आणि दातिवली संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. 9-17चं इक्वेशन फिल्डिंगमध्ये बदलाव करत असताना विशाल मडवी अष्टांच्या मागे आहेत. भरपूर वर्षाचा दणगा अनुभव त्यांच्याकडे देखील विकेट त्यांना हवी आहे. मात्र चिन्मय चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. दोघंही सलामीवीर फलंदाज चांगल्या प्रकारचा खेळ करतात. भावेश, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बघा किती चांगली गोलंदाजी होत असताना विकेट टू विकेट ही गोलंदाजी आपल्याला भावेशची पाहायला मिळते. एकच धावीतनं मेल. इक्वेशन पुन्हा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 12 चेंडू या दरम्यान बघतो आपण. 12 चेंडू विजयासाठी 25ची गरज असताना आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 8-16चं इक्वेशन. 15 जरी बनवल्या तरी देखील सामना मात्र इथनं जिंकता येऊ शकेल, कारण का एकही विकेट गमावला नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये एकूण खेळाडू बाद झाले होते, 5 खेळाडू बाद झाले होते. मात्र हा एक प्लस पॉईंट आहे आणि टॉस देखील होता सागाव टीमच्या बाजूनं. एका धावेचा बेनिफिट नक्कीच असेल सागाव संघासाठी. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला चेंडू. ऑन ट्रायचा तेवढा चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाहीये. सिंगल डबल धाव आता मात्र भरपूर महत्वाचे आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकना पुढे जाते. धावफलक आपल्याला 47 वरती पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 15 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. 7-15चं इक्वेशन. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. चिन्मयचा प्रयत्न असेल इथनं एखादा मोठा फटका खेळून मॅच खुली करण्याचा. मात्र भावेश इथनं प्रयत्न करेल की सिंगल डबल धाव गेली तर आपल्याला मॅच पुढच्या षटकामध्ये चांगली पाहायला मिळेल. चांगला चेंडू भन्नाट वेगानं तर पूर्णपणे बीट केलं चिन्मयला. हा चेंडू आला डॉट आणि आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी येणाऱ्या 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. हा इक्वेशन असेल या मॅचचा. बघा एकही विकेट गमावली नाहीये. हा प्लस पॉईंट असेल, म्हणजे 14 धावा जरी बनवल्या तरी देखील सामना जिंकता येऊ शकेल, कारण का पहिल्या इनिंगमध्ये एकूण 5 खेळाडू दातिवली संघाचे बाद झाले होते. नाणेफेकीचा कौल जिंकला होता सागाव संघानं. 6-15 बनवायच्या आहेत. 14 धावा जरी बनवल्या तरी देखील सामना जिंकता येऊ शकेल सागाव संघाला. डीजे सायकल मॅन, बघा सामना सुरू असताना तुम्ही सायकल घेऊन जाऊ नका, आणि सायकल जमा केली जाईल. सायकल जमा केली जाईल या गोष्टीची नोंद घ्यावी. सामना सुरू असताना कोणीही सायकल घेऊन जायचं नाही मैदानाच्या आतमधून. 6 चेंडू 15ची गरज आहे आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज देवेंद्र. चांगला चेंडू खोदून काढला. 20 मध्ये समोर खेळले स्क्रीनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग झाली. एक धाव कंप्लीट. चिन्मय पोहोचणार का? पोहोचणार नाहीयेत, कारण का पहिल्या षटकापासून ते खेळत आहेत. थोडीशी एनर्जी त्यांच्याकडे आता मात्र आपल्याला कमी पाहायला भेटली आणि एक सांघिक पहिलं यश आपल्याला पाहायला मिळतोय. भागीदारी एकूण झाली या मॅचमध्ये 48 धावांची. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज राहुल जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 14 धावा, 5-14चं इक्वेशन. सचिन पहिल्या षटकापासून खेळतो मैदानाच्या आतमध्ये. काय त्याने खेळ केलाय जबरदस्त की आपल्याला त्याचा पाहायला भेटला. मात्र अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे. यावेळेचा फटका आहे चांगला, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलाय साईड स्क्रीनच्या दिशेनं. सचिन मात्रेनं ठोकलाय हा दमदार दर्जेदार षटकार. सचिन मात्रेच्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. सामना मात्र षटकारानं खुला केलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी बनवायचे आहेत या मॅच मध्ये 8 धावा. 4 चेंडू 8 धावेची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. डोक्याचा जास्तीत जास्त वापर क्रिकेट फॉर्मॅट मध्ये करणं गरजेचं आहे आणि आता मात्र त्या डोक्याचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन म्हात्रे हा फलंदाज. काय फलंदाजी केली आहे, काय संघर्ष केलाय आपल्या टीमसाठी. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 8ची गरज. रिदम मध्ये चुकलेत. परसा डेड बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज या मॅच मध्ये. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं फुल टॉस. फटका देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सचिन म्हात्रेचा क्लास आपल्याला या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. लागोपाठचा येणारा दुसरा दमदार षटकार. फक्त 2 धावेची गरज आहे. 1 धाव जरी बनवली तरी देखील सामना जिंकता येऊ शकेल. 3 चेंडू 2 धावेची गरज. रमेश म्हात्रेने भरपूर लवकर शुभेच्छा दिल्या होत्या नितीन काळन आणि आता मात्र त्यांना ते देखील मॅच आनंद मुडबारवरून घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू 2 धावा. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये सचिन म्हात्रेनं. अजूनही मॅच संपली नाहीये. विशाल मडवी प्रयत्न करतोय. देवेंद्र फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल 49 धावा आणि मॅच जिंकून दिली आपल्या टीमला. अभिनंदन. खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला टीम सागावचा. अभिनंदन टीम सागाव आणि हार्ड लक विशाल मडवी आणि दातिवली. चला आपण सेकंड करायचं लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचे. मिलिंद म्हात्रे आणि संघनायकाला पाठवायचं आहे आणि या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊया सचिन म्हात्रेला. काय एनर्जी आहे. 10 षटकं एम्पेरिंग केली. त्याच्यानंतर बघतो आपण 5 षटकं बॅटिंग देखील केली मैदानाच्या मध्ये. जबरदस्त एनर्जी सचिन म्हात्रे पुराणी चावळ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इंडिव्हिज्युअल 49 धावा. आता मात्र सेम जर्सी असणारे मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच. ऑलरेडी ऑस्ट्रेलियानं T20 वर्ल्ड कप जिंकलाय. म्हणजे बघूया हा मानाचा करंडक जिंकण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. तर चला आमचे क्रिकेटर, आमचे पिच क्रिकेटर आपण जा जरा मैदानाच्या आतमध्ये. राजकुमार ट्रॉफी आणायची मॅन ऑफ द मॅचची. बाबू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीची ट्रॉफी देऊया. बाबू भोईर या. बाबू भोईर या आपल्या शुभ हस्ते. सचिन यायचे मॅन ऑफ द मॅच. 49 धावा कुठल्यात नाबाद. सचिन म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सचिनला मॅन ऑफ द मॅच देऊया. सचिन म्हात्रे या. सचिन म्हात्रे अभिनंदन सचिन.